हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ग्रूमिंग टिप्स सांगणार आहे की त्या मी स्वतःही फॉलो करते। तर आपण अट्रॅक्टिव्ह दिसणं हे का गरजेचं असतं, की आपण स्वतःला नीटनेटकं रिप्रेझेंट करणं हे का महत्त्वाचं असतं। तर बघा, आपण जिथे कुठे जातो ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीवरनं जज हे केलं जातं। म्हणून आपण टापटीप आणि नीटनेटकं दिसणं हे तितकंच गरजेचं असतं। तर बघा, आपण एखाद्या प्रोग्रामसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जातो ना तेव्हा आपण जर स्वतःमध्ये खूप सुंदर असू किंवा नीटनेटकं असू तर आपल्या स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स येतो आणि आपल्याला कॉन्फिडंट फील होतं। या उलट जर आपण कुठल्या प्रोग्रामसाठी गेलो आणि आपण टापटीपच नाही, आपला ड्रेसच व्यवस्थित नाहीये, आपण नीटनेटके नाहीये, तर आपल्याला समोरच्याशी बोलायलाही कॉन्फिडंट नसतो। तिथे आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं। आपल्याला वाटतं की मी अनकम्फर्टेबल आहे, मी समोरच्या सोबत नीट प्रेझेंट होऊ शकत नाही किंवा मी बोलूही शकत नाही। त्यासाठीच ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे। म्हणूनच ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हालाही माहित असतील, बट आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। चला तर मग त्यातल्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघूया। मध्ये नंबर 1 आहे ड्रेसिंग सेन्स। आपण कुठे बाहेर गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपला ड्रेसिंग सेन्स बघितला जातो। त्यामुळे आपण नेहमी स्वच्छ आणि आपल्याला सूट होतील असेच कपडे वेअर करायला हवे। पण आपल्याला जेव्हा फंक्शनला जायचं असतं तेव्हा आपण दुकानात जाऊन एखादा काहीतरी महागडं घेऊन येतो। आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला खूप सुंदर दिसेल, पण काय होतं, तो ड्रेस आपल्याला व्यवस्थित फिट होत नाही, त्यामध्ये आपण अनकम्फर्टेबल फील करतो। अशा वेळी काय होतं, आपल्याला अनकम्फर्टेबल फील झाल्यामुळे आपल्याला तिथे कॉन्फिडंट वाटत नाही। त्यामुळे शक्यतो तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असाल असेच कपडे तुम्ही घातले पाहिजे। बाकी तुमचा कुठलाही बॉडी टाइप असू दे, तुमचा कलरही कुठलाही असू दे, हे मॅटर करत नाही। मॅटर हे करतं की तुम्ही कुठल्या आउटफिटमध्ये कम्फर्टेबल आहात। त्यामुळे शक्यतो तुम्ही बाहेर जाताना काय करा की स्वच्छ कपडे वेअर करा किंवा तुम्ही ज्या आउटफिटमध्ये कम्फर्टेबल असाल असेच ड्रेसेस हे निवडा। नंबर 2 आहे बॉडी स्मेल। बघा, एखादा व्यक्ती खूप सुंदर आहे, खूप टापटीप दिसतोय, खूप छान कपडेही घातले आहेत, बट तो व्यक्ती तुमच्या समोर आला की त्याचा घामाचा वास येतो। कसं वाटेल, तर अजिबात चांगलं वाटत नाही। किंवा त्या व्यक्तीची ओरल हायजीनच व्यवस्थित नाहीये तर ते त्याच्यासोबत आपल्याला बोलायलाही व्यवस्थित वाटत नाही। म्हणून आपण आपल्या बॉडी स्मेलकडे लक्ष दिलं पाहिजे। आपली ओरल हायजीन ही व्यवस्थित मेंटेन ठेवायला हवी। तुम्ही ऐकलं असेल की बॉडी स्मेललाही मेमरीज असतात। आपल्या समोरून एखादा व्यक्ती गेला, तोच व्यक्ती नेक्स्ट टाइम आपल्या समोरून गेला तर आपल्या बॉडी स्मेल हा लक्षात राहतो। तर अशा प्रकारे तुम्ही काय करा की बाहेर जाताना एखादा छान असा माइल्ड परफ्यूम कॅरी करा। त्याने काय होईल की तुमचा बॉडी स्मेल चांगला राहील आणि तुम्हाला कुठल्याही प्रोग्राममध्ये अनकम्फर्टेबल फील होणार नाही। नंबर 3 आहे मेंटेन युअर हेअर। म्हणजे आपले केस हे मेंटेन आणि व्यवस्थित ठेवणं। आपलं बरंचसं सौंदर्य हे आपल्या केसांवरतीच डिपेंड असतं। त्यामुळे आपण आपले केस हे व्यवस्थित मेंटेन ठेवणंही तितकंच गरजेचं आहे। तर जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाता तेव्हा तुमच्या केसांना व्यवस्थित कोंब करा। काही जणांचे केस हे खूप जास्त ड्राय असतात, तर ते ड्राय केसही अजिबात चांगले दिसत नाही। जर तुमचे केस हे ड्राय असतील तर तुम्ही एखादं चांगलं क्वालिटीचं हेअर सिरम वापरा। हेअर सिरम हे डेली वापरा हे मी तुम्हाला सांगत नाही। जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाल तेव्हा तुमच्या केसांना तुम्ही व्यवस्थित कोंब केल्यानंतर हेअर सिरम हे लावू शकता। बरोबर, तुमच्या चेहऱ्याला जो हेअर कट सूट होईल तोच हेअर कट तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे हेअर हे मेंटेन करणं आणि हँडल करणं इझी जाईल। त्याचदा काय होतं की आपण एखाद्या फंक्शनसाठी तयार होतो, आपण छान कपडे घालतो, छान मेकअप करतो, बट आपले केसच व्यवस्थित नसतात, तर तो लुक अजिबात चांगला आणि अट्रॅक्टिव्ह वाटत नाही। मी बऱ्याच जणांचं बघितलं आहे की त्या काय करतात, छानपैकी ड्रेसेस वेअर करतात, छानपैकी साडी वेअर करतात, बट त्यांचे हेअर हे ड्राय दिसतात आणि फ्रीजी दिसतात, ते अजिबातच व्यवस्थित वाटत नाही। म्हणून तुम्ही तुमचे केस हे व्यवस्थित मेंटेन ठेवा। नख म्हणजे नेल। बघा, आपली नख ही एकदम व्यवस्थित आणि क्लीन असायला हवी।
आपल्याला काय वाटतं की आपल्या नखांकडे कोण लक्ष देतं, बट सगळ्यात जास्त लक्ष हे आपल्या नखांकडेच दिलं जातं. म्हणजे ज्यावेळी आपण बोलतो ना तेव्हा आपण आपल्या हातांचा वापर करतो. अशा वेळी काय होतं, सगळ्यात जास्त लक्ष हे आपल्या नखांकडे जातं. आणि तेव्हा जर आपले नख हे अर्धवट तुटलेले असतील, घाण असेल त्यामध्ये, तर ते अजिबातच हायजीन वाटत नाही आणि अजिबातच चांगलं वाटत नाही. मी बऱ्याच मुलींना बघितलं आहे की त्यांच्या नखांना अर्धवट नेलपेंट ही लावलेली असते. त्यापेक्षा तुम्ही नेलपेंटच लावू नका आणि तुमचे नख हे क्लीन ठेवा. आणि जर तुम्हाला नेलपेंट लावायला आवडतच असेल तर तुम्ही काय करा, एखादी छान अशी फेंट कलरची किंवा न्यूड कलरची नेलपेंट ही यूज करा. आणि जर तुम्हाला डार्क कलरची नेलपेंट लावायला आवडत असेल तर ती नेलपेंट तुम्ही वेळोवेळी क्लीन करत चला. बघा, तुम्ही तुमच्या नखांना छान असं नेल आर्ट करू शकता, नेल एक्सटेन्शन ही लावू शकता. आता मी तुम्हाला सांगत नाहीये की हे कंपल्सरी कराच, बट तुम्हाला जर अफोर्डेबल असेल तर तुम्ही नेल आर्ट नक्की करा. हे एवढंही तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर तुम्ही फक्त तुमचे नख हे व्यवस्थित क्लीन ठेवा. तर त्यानंतर आहे मॉइश्चराइज युअर स्किन. जर तुमची बॉडी ही ड्राय पडत असेल तर तुम्ही एक छान असं मॉइश्चरायझर यूज करा. बऱ्याचदा काय होतं की आपली स्किन ही ड्राय असते आणि आपण तसेच बाहेर जातो. आता बाकीच्यांचं तर सोडा, बाकीचे तर आपल्या ड्राय स्किन कडे बघतातच, बट आपल्यालाही आपली जर ड्राय स्किन असेल तिथे आपल्याला अजिबातच कम्फर्टेबल वाटत नाही. तेव्हा काय होतं, आपल्याला सुद्धा आपल्या स्किनला, आपल्या हातांना, पायांना त्रास होतो आणि मग आपल्या स्किनला रॅशेस पडायला लागतात. बरेच सारे स्किनचे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे याकडेही आपण लक्ष हे द्यायला हवं. काहींची स्किन ही अगदी हायड्रेटेड, छान अशी तुकतुकीत असते, ग्लोईंग असते. याचं कारण हेच आहे की त्या डेली मॉइश्चरायझर यूज करतात. मॉइश्चरायझर यूज केल्याने आपली स्किन ही हायड्रेटेड राहते. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल काही मुलींचे ओठ हे फाटलेले असतात, ते अगदी विचित्र दिसतं. काही मुलींना मी बघितलं आहे त्यांचे ओठ हे फाटलेले असतात आणि त्यावरतीही त्या अगदी लिपस्टिक वापरतात. ते अजिबातच व्यवस्थित वाटत नाही. तर तुम्ही काय करा, तुमचे ओठ ही वेळोवेळी मॉइश्चराइज करत चाला. त्यासाठी तुम्ही रात्री झोपताना एखादा छान असा लिप बाम यूज करा. हेही नसेल तर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या ओठांना तूप लावा. यानेही तुमचे ओठ हे मॉइश्चराइज राहतील. तर फ्रेंड्स, या होत्या छोट्या छोट्या काही टिप्स. ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला अट्रॅक्टिव्ह आणि नीटनेटकं टापटीप दिसण्यासाठी मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.